जय राम। श्रीराम जय राम जय 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 जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये। म्हणोनी उपमान साहे, सद्गुरुसी परिसाची श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन या सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। हे चिंतन अशासाठी आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाट दाखवणारे, मार्ग दाखवणारे अनेक गुरु भेटतात। गुरु याचा अर्थ आहे की तो मार्गदर्शक भेटतो। मार्गदर्शक भेटणं वेगळं, गुरु भेटणं वेगळं आणि सद्गुरूंची प्राप्ती होणं वेगळं असतं। समर्थांनी असं म्हटलंय की सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंट, असं म्हटलेलं आहे। सद्गुरु हे आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं नंदादीप आहे। कारण आतमध्ये असणारी आत्मज्योत, आतमध्ये असणाऱ्या आत्मतत्वाचा प्रतिबिंबाचा जो स्पर्श आहे, त्या स्पर्शाची जाणीव फक्त सद्गुरूंच्या कृपेने होते। याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य सर्वांना कळावा अशासाठी सांगतो की ही परिभाषा अध्यात्मातली असेल तर सर्वसामान्यांच्या लक्षात येणार नाही, म्हणून अगदी सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो की आत्मद्वंद्वाचं प्रतिबिंब याचा अर्थ काय, तर आतमध्ये असणारी शक्ती, आतमध्ये असणारं सामर्थ्य। मी कुठल्या तरी शक्तीवरतीच प्रत्येक निर्णय घेत असतो। पहा, प्रत्येक विचार तसं पाहायला गेलं ना तर माझ्या आतमधून कुठेतरी येणाऱ्या त्या ज्या उर्मी असतात, आतमधून जे येणारी इच्छाशक्ती जी असते, ही इच्छाशक्ती निर्माण करणारी एक शक्ती आहे। मला अमुक अमुक गोष्ट हवी आहे किंवा अमुक अमुक गोष्ट नको आहे, ही वस्तू चांगली आहे, ही वस्तू वाईट आहे, हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे, हे सांगण्यासाठी मला प्रत्येक वेळेला माझ्या समोर कोणी असतं का? कोणीही नसतं। मग माझ्या समोर जर कोणी नसतं तर मला कळतं कसं की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे? हे कसं कळतं? कोण सांगतं? कोण सुचवतं? कुठून ते मनामध्ये येतं की हे चुकीचं आहे? आपण अनेक वेळेला पाहतो, आपण दुसऱ्यालाही सांगतो आणि आपल्या स्वतःला आधी कळत असतं की हे योग्य आहे का अयोग्य आहे ते। पण अयोग्य असूनही ते योग्य आहे असं म्हणण्याची आमची स्वतःची धारणा, आमच्या स्वतःच्या मनाची तशी एक कल्पना होऊन बसलेली आहे की हेच खरं। सद्गुरू आणि गुरूंच्या मधला फरक, भेद अशा अर्थानं आपण पाहत नाही आहोत। नावेतून सागराच्या पहिल्या तीरावरती जायचं आहे, तिथे आपल्याला गुरु पहिल्या तीरावरती नेऊन पोहोचवतात। तिथे गेल्यानंतर काय पाहायचं? सुखरूपपणे तिथे पोहोचल्यानंतर काय बघायचं? काय आपल्या स्वतःला जाणून घ्यायचंय, तर ते आत्म्याचं प्रतिबिंब जाणून घ्यायचंय। इथे समर्थांनी फार सुंदर उपमा दिलेली आहे की ते म्हणतात, शिष्यास गुरुत्व प्राप्त होय। शिष्याला जेव्हा त्या गुरुतत्वाची प्राप्ती होते, गुरुतत्व त्याला जाणवतं, गुरुतत्वाचा स्पर्श होतो, तेव्हा ते गुरुतत्व जे आहे, हे गुरुतत्व त्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार असतं आणि गुरुतत्व हेच त्याच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शकही असतं। शिष्याला परीस म्हणता येणार नाही। शिष्याला गुरुत्वाची एकदा उपमा दिल्यानंतर, त्याला ते गुरुत्व प्राप्त झाल्यानंतर
कारण गुरुत्व प्राप्त होणं याचाच अर्थ असा आहे की त्याला मार्गदर्शक पदाची किंवा मार्गदर्शकत्वाची त्याला स्वतःला जाणीव करून देणं की तू मार्गदर्शक आहेच. मी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करू शकतो, पण मला ते मार्गदर्शन करण्यासाठी इच्छाशक्ती, उर्मी जी आतमध्ये आवश्यक असते ती गुरूंच्या कृपेने मला मिळत असते. पहा, आपण नेहमी लक्षात ठेवावं की मी नेहमी असं म्हणतो की हे सगळं प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल. तर सर्वसामान्य असा विचार असतो मनामध्ये की बाबा देवाची पूजा करावी, देव कसा असावा, देवाचं अस्तित्व कसं असावं, कसं असेल, देव कसा होता, देवाचं अस्तित्व कसं होतं किंवा कसं जाणून घ्यावं, असं मनामध्ये स्वाभाविकपणे आपल्या येत असतं. देव कसा आहे हा प्रश्न मनामध्ये येऊच नये, किंवा देव कसा होता हाही प्रश्न मनामध्ये येऊ नये. मनामध्ये असं असावं की मनाला स्वतःला विचारावं की तुला देव कसा हवा आहे. देवाचं देव पण इतकं मोठं आहे की देव आम्हाला पाहिजे तशा अवस्थेमध्ये आमच्या समोर येऊन उभा राहू शकतो. विचारांच्या रूपानं येऊ शकतो, मूर्तींच्या रूपानं येऊ शकतो, मार्गदर्शकाच्या तत्वानं येऊ शकतो. म्हणून सुवर्णे सुवर्णकरिताने समर्थ असं म्हणतात. म्हणून उपमान साहे सद्गुरूसी परिसाची. सद्गुरूंना परिसाची उपमा त्याच्यासाठी देता येत नाही, कारण सोन्याचं एकदा सोन्यामध्येच रूपांतर झाल्यानंतर ते सोनच राहतं आणि लोखंडाचं लोखंडच राहतं. पण माणसाची कुबुद्धी जी आहे ही माणसाची कुबुद्धी काही केल्या झडत नाही, काही केल्या दूर होत नाही, काही केल्या जात नाही. अशा सद्गुरू स्तवनाच्या चिंतनातून आम्हाला गुरु मार्गदर्शक भेटतात आणि सद्गुरू हे आमचे मोक्षदाते असतात. ते आम्हाला सर्वस्व देतात आणि त्या सर्वस्वाचं दान, सर्वस्वाची भिक्षा, सर्वस्वाचं जे काही प्रसाद रूपानं घ्यायचं आहे ते आम्ही घेण्यासाठी स्वतः सक्षम असावं लागतं, सामर्थ्यशाली असावं लागतं, सामर्थ्य संपन्न असावं लागतं. आणि तीच सामर्थ्य संपन्नता या सद्गुरू स्तवनाच्या चिंतनाच्या माध्यमातून साधकांना मिळावी, असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.